नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। एखाद्याची तोंड भरून स्तुती करता, कारण पैसा। काय कमायचे तुम्हाला? पैसा। मुलगी देताना तुम्ही पहिला मुलगा काय करतो हे विचारता, म्हणजे तुम्हाला काय कमवलं पाहिजे? पैसा। पण वाक्य लिहून ठेवा, पैसा देव नाही। पैसा देव नाही। तुमच्या अजून घुसणच पुढे काय म्हणायचं मला? पैसा देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही। कारण देव मिळवायला सुद्धा तुम्हाला काय लागल? फुकट दिन, फुकट मिळेल? हे फुकट मिळेल का? नाही। हे नाही, हे नाही। पैसा देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही। आता उलटे फिरा, पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही, पण शरीर पैशासाठी नाही, शरीर देव मिळवायला आहे। हे वाक्य ध्यानात ठेवा। शरीर पैशासाठी नाही, पण शरीर देव मिळवायला। आणि तुम्ही आणि मी सगळ्यांनी पैसाच कमावलाय, जीवन काय कमावलंय? काय कमावलंय? यातले 25% माया पुढे बसलेली माणसं आहेत आता इथं कीर्तनात। यातले 20 लोक जन्माला त्या आईशी बोलत नाहीत, आज आत्ता इथं माया पुढे बसलेत आत्ता। आहे की नाही? बोला। आहेत ना? 10 जण येत अशा, सासऱ्याशी बोलत नाही अशा, आता इथं मंडपात आहेत ना? आहेत। मग मला सांगा, आईशी न बोलणं, सासऱ्याशी न बोलणं, मग मला आणि तुम्हाला जीवन काय कळलं? प्रश्नचिन्ह। आता एक निवांत उत्तर द्या। हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, नव्हती? 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 डॉक्टर महिन्यानं ठेवणारी लोक होती, नव्हती? नव्हती? तरी ती गेली। तरी ती मागच्या 2 महिन्यात फटाफटा बोला गेले। आज राजेंद्र पाटलांचा आभार माना का त्यांनी आपल्यासाठी कीर्तन ठेवलं, आणि आपण देवाचे आभार माना का दुसऱ्या लाठीतून वाचलो। आज सगळे जण एक आभार माना की आपण दुसऱ्या लाठीतून वाचलोय। आता सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमेला देवाकडे एवढंच मागा, देवा फक्त 30रीतून वाचू दे, भजन करी मग। इथं हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, नव्हती? बोला। होती। डॉक्टर महिन्याने ठेवणारी लोक होती। एक वाक्य सांगा, डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती, नव्हती? नव्हती? टप्पा टप्पा गेली। आणि मग लोकांनी आयडिया काढायचा, काही बरळायचं, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही। कान फाटीत दिले पाहिजे, बावळट नाही। अंड्याचा आणि कोरोनाचा काय सबब? बावळटांनी लगेच वांगे बंद केले, अंडे सुरू केले। तुमचं काय घेऊन बसले? माळकऱ्यांना कोरोना झाला, त्यांनीच अंडे सुरू केले, माळ टाकली काढून। आणि ज्या ज्या माळकऱ्यांनी माळा काढल्यात ते 3ऱ्या लाटेत नसणार। काही माणसं चालू गेली, नाही गेली? काही माणसं चालू गेली नाही? काही माणसं औषध पिऊन मिली नाही, नळी घालून आणली तरी ओकेत। आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय, मरणच। 103 नुसता पडलाय खाटाव, खात नाही, पित नाही, नालाय का अवलादीचा, नुसता पाहतो पाहुण्यांक। पाहुणे म्हणजे चहा, दूध, थोडी दारू।
मग आता एक उत्तर सांगायचंय मला. संपत्ती मृत्यू समयाला कामा येत नाही, मित्र मृत्यू समयाला कामा येत नाही, पाहुणे रावळे मृत्यू समयाला कामा येत नाही, पण तुम्ही आयुष्यात केलेलं भजन कधी वाया जात नाही. पटलं तुम्हाला? मित्र आले, गडी पॉझिटिव्ह निघला, पप्प्याच्या आईला कळलं, पप्प्याचा बाप पॉझिटिव्ह निघला, पप्प्याचा बाप, पप्प्याची आई 8 दिवस काशीला निघून गेली आणि तिकून आल्यावर गंगा पूजन घालाय बसली. गंगा घराबच गेला तर पूजन कसं घालते? आता ऐका, म्हणजे पत्नी सुद्धा कामा येत नाही, जन्मदाता मुलगा सुद्धा प्रेतावर पाणी फेकीत नाही. आता ऐका, पैसा कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, पाहुणे रावळे कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. बोला काय म्हणायचं? हे तुम्हाला मान्य आहे का? बोला. एकदा तुम्ही गरीबाला उपकार केले, वाया जातील? नाही. एक भांडे घासणाऱ्या बाईचं लुगडं फाटलं म्हणून आपल्या कपाटातलं लुगडं तिला दिलं, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला कधीच धोका देईल? नाही. एक गरीबाच्या मुलीची 12वीला परीक्षा झाली, ती पास झाली आणि तिचा नंबर लागला हो, पण तिला इंटरव्ह्यूला जायला साडी नाही, आपल्या कपाटातली एक साडी देऊन टाकली, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देवच मिळवून द्याला. बस. एका मुलानं तब्येत कमावली, मस्तपैकी व्यायाम केला, मिलिटरी सिलेक्ट झाला, बिचाऱ्याला कॉल आला, जायची वेळ आली, पण बिचाऱ्याकडे पैसे नाहीत, आपल्या खिशात 100ची नोट होती, टपकन आपण त्याला काढून दिली, तो कधीच आपले उपकार विसरणार नाही. चांगलं वागणं कधी वाया जात नाही. यावर तुमचं मत काय? श्रीमंतांना का मदत करू? त्यांना उतारला काय घेतात? चहा खातोच का? आला चहा, शुगर, डायबिटीज, वांग, मुळव्यात, मरतो खातो. श्रीमंताला देऊन काय करता? गरज कोणाला आहे? गरीबाला आहे. आणि गरीबाची सेवा करण्यातच देव आहे. यावर तुमचं मत काय? हो, पण आपण काय करतो महाराज? आपल्याला आवडते प्रसिद्धी. तुम्हाला मला काय आवडते? प्रसिद्धी. प्रसिद्धी आवडल्यामुळं आता तुम्ही मी सध्या टेन्शनमध्ये आहे. आज मानसिक तणाव आहे प्रत्येक माणसाला, आणि तणावाला औषध आहे कीर्तन. तुमचं काय मत आहे? माझ्या समोर बसून तुम्ही आता जेवढे एवढी वेळ बसले ना, तुमच्या वर्षभरातला लोड गेलाय. काय मत आहे तुमचं? प्रसन्न झाले का नाही तुम्ही? प्रसन्न झाले का नाही? का? तणाव आहे. आणि तणाव येण्याची कारण सांगू एका मिनिटात. तणाव येण्याची कारण सांगू एका मिनिटात. तुमच्या माझ्यावर तणाव येण्याचं कारण, याचं कारण सांगतो. तुमच्या माझ्या घरात फ्रीज आहे, तुमच्या माझ्या घरात कूलर आहे, तुमच्या माझ्या घरात TV आहे, कपाटात दागिने आहेत, पैसे आहेत, पण तुमच्या माझ्या जीवनात समाधान नाही. यावर तुमचं काय मत आहे? मान्य? मुलगा नोकरीला आहे, सुनबाई नोकरीला आहे, पैसा भरपूर आहे, सगळं आहे, पण समाधान नाही. का नाही? त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. तुम्ही मी भजनापासून दूर गेलोय म्हणून भजन समाधान. यावर काय मत आहे तुमचं? हसत जगा, हसत जगा. राहायची गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. मी कीर्तन संपल्यावर घरी जाईलच याची नाही. काय माया मुळा उठले माणसं. गॅरंटी नाही ना, मग आजपासून वाईट वागायचंच नाही. गॅरंटीच गॅरंटी नाही. द्या उत्तर. आता बसलेली सगळी माणसं, तुम्ही अंत्यविधीला गेले, सगळेजण जातात, काय काय नेतं प्रेत बरोबर गेले होऊन. पावशेर सुतळी, अय पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 2 अगरबत्त्या आणि 1 मडकं. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. एवढं नेतो ना संघ? एवढं नेतो ना? का काही राहिलं माझ्याकडून? एवढं नेतो ना? हे सगळ्यांना माहिती आहे का बसणाऱ्यांना? अय माहिती आहे ना? अय 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 ए माहिती आहे ना तुम्हाला? अय माहिती आहे ना तुम्हाला?
मग तुम्हाला जर एवढं सगळं आता लबाडराव नाही बरं का, आता याच्यात उत्तर सांगायचं आपल्याला. प्रत्येक प्रेत एवढंच बरोबर नेत आहे, हे मान्य आहे ना. मग माणूस मरताना बरोबर नेतो काय? काहीच नाही. सुख. माणूस मरताना दोन गोष्टी नेतो. प्रत्येक माणूस मरताना दोन गोष्टी नेतो, त्याने केलेलं कर्म आणि त्याने असलेलं ज्ञान. तो जर एम ए असेल तर त्याचा पोऱ्या माझी एम ए होऊ शकत नाही. म्हणजे काय बरोबर नेलं? ज्ञान. आणि काय बरोबर नेलंय? कर्म. आणि तो तरलाय कशावर? कर्म. मग एवढं ज्ञान जर बसणाऱ्यांना आहे तर भ्रष्टाचार करून संपत्ती का कमवायची हो? का कमवायची? आपल्याला संघ 1 रुपया न्यायचा आहे, संघ 1 रुपया न्यायचा आहे, 235 रुपये संघ न्यायचे सगळे. मग 80,000 पगार असताना वर 5 आणि 10 घेतो कशाला? 80,000 पगार आहे ना हलकटा तुला. 4 रविवार घरीच आहे तू, 2 रविवार तर सासरवाडीलाच आहे. तरी याचे 20 खाय, त्याचे 30 खाय. आणि रिटायर झाला का चालला औरंगाबादमध्ये गार्डनमध्ये हिंडायला. कशाला पाप करायचं? पाया पडून सांगतो, कोरोनाने तुम्हाला हे शिकवलंय का जीवन क्षणिक आहे, पापाचं कमवू नका. काय मत आहे तुमचं? आणि बरं तुम्ही कमावली, कोणत्यासाठी कमावली? पोरांसाठी. कोणत्या सुईचे? कोणत्या सुईचं आहे? आपल्या पोराला जर मिळालं, आपण आपल्या पोराला जर आपण म्हणलं ना मी इंजिनियर केलं तुला, अरे मी पैसे भरले, तो म्हणतो पप्पा हे उपकार नाहीत, हे तुमचं कर्तव्य आणि तुम्ही केलं तर काय उपकार केले नाही. असं म्हणायचंच होतं तर मला जन्माला का घातलं? तुमचा ऊत तुम्ही जिरून घ्या. हे कुणाचं उत्तर आहे? पोराचं. जागे आहे ना तुम्ही? वैशाख महिन्यात चालेली सुनबाई ज्येष्ठात म्हणते, मी आले तेव्हा या घरात काही नव्हतं, मी आले भरभराटी झाली. तू आली तेव्हा काही नव्हतं. काही नव्हतं, काही नव्हतं. निवांत विचार करा. काही नव्हतं. काही नव्हतं. काही नव्हतं. पण तू ज्याच्या संग आली तो होता ना का? तो तिकूनच आणला पिकअप मध्ये घालून, चला इकडं. आम्ही चहा प्यायला जर गेलो ना एखाद्याच्या घरी, लोक आम्हाला बोलूनच देते नाही. महाराज त्या बाबळीपासून या बाबळी पोत आपल्या बापाचं काही नाही. आता आपण चहा प्यायसाठी गुतेल राहतो नाही. मग काय म्हणते बशी फिकून आणाय बसले नाही बा. आपल्या बापाचं काही सगळं. मग आपल्या पुढे प्रश्न पडतो. मग मी त्याला म्हणलं ना, सुदे तुझ्या बापाचं काही, पण तू तर आहे ना, का तू म्हण मी सासऱ्याचा आहे, होऊन दे. सावधरा, हे ज्ञान नाहीये, अज्ञान आहे. आणि आज 99% लोक कशात आहेत? अज्ञानात आहे. अजून कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही, पण मरताना 2 गोष्टी येतात. 1 कर्म आणि 2 त्याने कमवलेलं ज्ञान. मग ते ज्ञान कमवा, हीच खरी सेवा. संग येत नाही काही, पण कर्म बरोबर येतं ना. मग कर्म चांगलं करायला काय झालं? आणि हे चांगलं कर्म करायला काय लागतं? इथं आपण होतो. पहिली लागते श्रद्धा, दुसरी लागते भक्ती, आणि तिसरं काय लागतं? उत्तर सुरू. आता तुम्हाला आणि मला सगळ्यांना काय झालाय? अहंकार. तू नोकरीला असण्याचा तुला काय? अहंकार. तुला भारी मोटरसायकल असण्याचा काय तुझा? अहंकार. याला याच्या वाजवण्याचा अहंकार, यांना यांच्या गायनाचा अहंकार, मला माझ्या कीर्तनाचा अहंकार, काहींना आपली बायको देखणे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली पप्प्याची आई. अरे पप्प्याची आई देखणी आहे पण 40च वर्ष. आता सगळ्या माणसांना काय झाला? आता लागला करण तुम्हाला. काय झालं? बोलायचा काय झालाय? काय झालाय?
अहंकार, बंगल्याचा अहंकार, गाडीचा अहंकार, इस्टेटीचा अहंकार, पदाचा अहंकार, नोकरीचा अहंकार. आता अहंकार हे ज्ञान कमी असण्याचं लक्षण आहे का जास्त? बस फिट बसलं कीर्तन. आता लागला करंट तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय कमी आहे? ज्ञान कमी आहे म्हणून तुम्हाला काय आहे? बस फिट बसलं कीर्तन. मग आता तुम्हाला घालवायचं काय आहे? बस फिट बसलं. अहंकार, महिला मंडळ अहंकार जाईल तुमचा बंगल्याचा. कधी? सूनबाई जेव्हा नंगाट येईल, जिला सून नाही ना, सून एकही बी, ती बाई बोलून देत नाही कोणाला. असं करीन तसं करीन, गपचीप राह, तू काहीच करीत नाही. आणि सून आली का 1.5 महिन्यात दिंडी कवा निघणार आहे? जिरती. काही काही पोरांना म्हणलं ना बायको करते, बायको माया पुढं नीट करून टाकीन. कोण म्हणते? ज्याला बायको नाही ना ते बायको करीन. बायको आणि आपल्या पुढं नीट करून टाकीन. गपची बस. असाच म्हणायचा तो बाप. तो बाप असाच म्हणायचा. त्यानं सासरवाडीला टपरी टाकली भाऊ. सासरे भाऊ वा वा वा. श्री ती सोपी गोष्ट नाही. अय कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना, प्लॅस्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसाशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हत्यार. महाराज, महाराजांची भाषा आहे, माझी नाही. स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती. हसत हसत जगा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं ती इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. नुसते कणात्या. अरे ईश्वराला दिलेली देणगी. मला सांगा, हा विनोद तुमच्या डोक्यात माझ्या समोर बसलो, कोरोना राहिला का? हसायचं काय? कवा खोकल. जिरती भाऊ. काही नाही, जमिनी इकल्या आणि पुन्हा मुंबईला राहायला गेले. लॉकडाऊन झालं, येड्या बाबळी झोपाय आले भाऊ. कोरोना येतो. 1.5 महिना काही नाही दाढी केली नाही, नाहीच नाही. काही नाही, तांब्यात कोळशे घालून इस्त्री केली. आणि लग्न तर पहाटीच. एक जण म्हणला मी उठलो तो तुमच्या वाट्यावर वाजत होतो म्हणले, तेव्हाच नवरी गेली. ती मग नवरी आली. 90,000 पगारावाला फुकाट तांदूळ घ्याला रांगेत उभे. 3 किलो दे रे. 3 देव येतो. घमेंड लई दिवस चालत नाही. अहंकार कमी करा. काय म्हणते तुमचं? आणि आज तुम्हाला मला सगळ्यांना काय झाला? आपलं उत्तर पार खालून मुळातून चालू आहे बरं का आजच्या कीर्तनाला. पहिली श्रद्धा, दुसरी भक्ती, तिसरं प्रेम आणि चौथा अहंकार. आणि आज तुम्हाला मला काय झालंय? अहंकार. सगळ्यांना अहंकार आहे. गाडी, कुत्र्याचा अहंकार आहे काहींना. कुत्र्याचा. आपला टॉमी गाडीत बसतो. टॉमी. बरं ते कुत्रा असं विचित्र आलंय आता एक ढवळं. ते चोर आल्यावर झोपत आहे आणि मालक उठल्यावर भुकत आहे. अशी गंमत होते. काही लोक 5 वाजता बा कुत्र्याला धरून निंडा. त्या कुत्र पुढं राहतं का माग? कुत्र पुढं, हा पठ्ठ्या माग. ते कुत्र लोकांना सांगतो याला हिंडून आणतो, हे डोक्यातून गेलंय. ते तुमच्यावर धावलतो म्हणून मी आलोय पुढं. अरे कुत्र्याला साखळी आहे तशी मनाला भजनाची साखळी लावा. आणि कुत्र्यासारखी वासणारी घरात, अंगणात, शरीरात असणारी वासना बदलवा. काय मत आहे तुमचं? कुत्र्यासारखी वासना आपल्या शरीरात.
ईश्वरासारखी गुजीरवाणी पोरं आहेत. आपल्या दारूच्या व्यसनापायी त्यांचे शर्ट फाटले तर त्यांचे मित्र त्यांना भासतात, तरी आपल्याला लाज वाटत नाही. शिका शिका. चौथीचं पोरग शाळा भरायला लागली ना महाराज, तर त्याला तांदूळ आणायला जायला शर्ट फाटलाय, पण त्याचा बाप बारला बसून ग्लास लावितोय. लाजा धरा, करा विचार. 18 वर्षाच्या पोराच्या तोंडाला दारू शोभत नाही. आपण खानदान माणसं आहेत, आभार गबार नाहीत. हे 96 कुणी खानदान रक्त आहे, हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. याच्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही, याच्या तोंडाला भजन शोभतं. आणि याच्या तोंडाला, याच्या अंगात मारामारी शोभत नाही, याच्या अंगात मुसद्देगिरी शोभते. मारामारी काय शोभते? काय एकमेकाची गच्ची धरून एकाच्या कानपट्टीत देण्यात मजा आहे? काय तुमची माझी दुश्मनी होण्याची गरज आहे? काय किती दिवस शिल्लक राहिले? काय संग न्यायचंय? कशाची गॅरंटी आहे? का रक्ताची नाते तुटावीत? का प्रेमाचे संबंध तुटावेत? जरा निवांत 1-2 मिनिटं विचार करा. करा बरं विचार. काय संग न्यायचं आपल्याला? काय संग नाही? चोपदार गेलं ते. हा विनोद नाही. का मारामारी व्हावी? का खून व्हावा? का खून व्हावा? का मर्डर व्हावी? का मारामारी व्हावी? याला सगळ्या गोष्टीला कारण आहे अज्ञान आणि शरीरात झालेला अहंकार. खड्ड्यातून मोटरसायकल चालवताना मोटरसायकलवाल्याकडून पाणी उडलं, त्याची चूक आहे. तुम्ही त्याला उचलून आपटता, म्हणजे तुमच्या अंगात झालेला तुमच्या ताकदीचा तुम्हाला काय अहंकार. काय मारामारी व्हावी? का मारामारी व्हावी? का भांडण व्हावं? किती दिवस राहायचंय जगात? याला एकच कारण आहे, अहंकार घालवा. आणि अहंकार घालवायचा असेल तर संतांच्या पायावर लीन झाल्याशिवाय जाऊ शकत नाही. एक पायरी वर आलोय आपण. श्रद्धा वाढली, भक्ती करा. भक्ती वाढली, प्रेम करा. प्रेम वाढलं, अहंकार घालवा. आणि अहंकार घालवायला संतांच्या पायावर जा. कोण? बस संतांच्या पायाशिवाय अहंकार. आता संतांच्या पायावर जायला भाग्य लागतं. स्वप्न पडलं, स्वप्नात जनार्दन स्वामी आले. स्वप्न पडलं महाराज, आणि स्वप्नामध्ये जनार्दन स्वामी आले. आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं, उद्या देवगिरीच्या रस्त्यानं ये. स्वप्नात आले एकनाथ महाराजांच्या, उद्या देवगिरीच्या रस्त्यानं ये. एकनाथ महाराज देवगिरीच्या रस्त्यानं गेले. जनार्दन स्वामींनी डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं 2-4 दिवसांनी ये. जनार्दन स्वामी आणि दत्त महाराज एकत्र बसले होते. जनार्दन स्वामी आणि दत्त महाराज बसले होते. एकनाथ महाराज गेले आणि त्यांनी असं पाहिलं तर दत्त महाराजांच्या समोर एक कुत्री होती. त्या कुत्रीचं दूध दत्त जनार्दन स्वामींनी काढलं, आणि कुत्रीचं दूध काढलं आणि ते एका खापरात चुरलं, बुगा केला आणि त्याच्यात दूध ओतलं आणि ते दोघांनी खाल्लं. एकनाथ महाराजांचा असा भास झाला, आपला गुरु करण्यात चूक झाली. काय कमी पडलं होतं? ज्ञान. काय कमी पडलं होतं? तुमची माझी मारामारी झाली, काय कमी पडलं? ज्ञान. बहिणीनं भावावर दावा लावला, काय कमी पडलं? ज्ञान. बहिणीची भावाची मारामारी कोर्टात गेली, काय कारण कमी पडलं? ज्ञान. प्रियसीनं आपल्याला धोका दिला, काय कमी पडलं? ज्ञान. प्रेम नाही कमी पडलं. प्रेम जळाल्यावरच कमी पडत. प्रेम कमी नाही पडत, पण काय कमी पडलं? ज्ञान कमी पडलं. का ही क्वालिटीची नाही तरी आपण चॉईस केली. ज्ञान कुठे? हिची क्वालिटी ही नाहीये. आपण प्रेमात पडलो रे, पुरीच्या प्रेमात पडलो, पण आपण पोरगी पाहून पडायला लागत होतं ना. आपण ॲपवर पडलो, मोबाईल मधल्या ॲपवर पुरीच्या प्रेमात पडलो. आपलं एटीएम मोकळं झालं रे. एटीएम मध्ये ओढायला बिडी राहिली नाही. असं पुरींना बोलायला गेलं तर पुरी म्हणत्या, प्यार क्या चीज है हे इंदुरीकर को क्या मालूम है. पण संपले रे, संपले. काय मत आहे तुमचं? आता ह्याच्यातल्या 80% पोरांना मोबाईल शिवाय झोप येत नाही. पाया पडतो तुमच्या सगळ्या लोकांच्या. इंदुरीकरला काय तुम्हाला घोडा लावायचा, घोडा लावा, पण पाया पडतो मी तुमचा आहे. तुम्हाला थोडं बोललंच पाहिजे. काय मत आहे? बोलणारही तुमचा आहे, ऐकणारे आपले. आम्ही तुम्हाला थोडं तरी बोलायलाच पाहिजे. काय मत आहे तुमचं?
बोलणारा तुमच्यातला आहे, मी फक्त उभा आहे तुम्ही बसले, आपल्यात एवढाच फरक आहे. नाही तर मी तुमचा आहे, तुम्ही माझे. आणि आपल्या माणसांनी थोडं बोललंच पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? आपला एक 18 वर्षाचा पोरगा जर खून करत असेल तर त्याला कोणीतरी बोलू नये? बोलू नये? आपला एक 18 वर्षाचा पोरगा जर चोराच्या टोळीत सापडत असेल तर त्याला आपण बोलू नये? आपला 18 वर्षाचा पोरगा जर व्यसनाने लवकर मरत असेल तर त्याला आपण सावध करू नये? एका मुलीच्या वागण्यानं जर बापाची, ईश्वरासारख्या बापाची मान खाली होत असेल तर त्याला 4 महिलांनी बोलू नये? ज्या आईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून 3 रंगाचं लुगडं नेसली, अरे आईच्या डोक्यावरचा पदर फाटला तर तिनं त्याला लुगड्याला लुगडं जोडलं, आणि डोक्याला तेल नव्हतं तर तिनं हातावर पाणी फिरवलं आणि दुसऱ्याच्या घरी भांडे घासून मुलीची फी भरली. ती मुलगी जर आईची मान खाली घालत असेल तर त्या मुलीला 4 महिलांनी, जाणकार महिलांनी बोलू नये? ईश्वरासारख्या बापाने 8वीला या कार्ट्यांना ऑनलाईनला मोबाईल दिलेत. आपण 8ला मोबाईल घेते बापाचा सकाळी आणि रात्री 11ला बापाला देते. हा क्लास चालवतो कवा? किती वाजेपर्यंत ह्यानं आलाय का मोबाईल आहे? रात्री 11. माय सुद्धा कार्ट सकाळी मोबाईल घेते, कवा देते? संध्याकाळी. काय चालू आहे पोराचा? काही ऑनलाईन नाही, काय नाही. मॅडम डिलीट करते, गाणं ऐकते, काही वाचित नाही. काय म्हणते तुमचं? यांना कशाचा छंद लागला? एक वाक्य सांगू का तुम्हाला? आमदार साहेब आहेत, नगरसेवक साहेब आहे, बबनराव आहेत, सगळेच आपण खुर्च्यांवर बसलेले सगळेच ना. आपल्या आईवडिलांनी आपल्याला श्रीमंती दिली नाही पण संस्कृती दिली. काय मत आहे? आपल्या आईवडिलांनी आपल्याला स्लॅबचं घर दिलं नाही, आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगली मोटरसायकल दिली नाही, आपल्या आईवडिलांनी आपल्याला कधी चांगलं हँडशीट दिलं नाही, पण आपल्या आईबापाने आपल्याला जे दिलं ते आपल्याला कधीच कमी पडणार नाही. काय मत आहे तुमचं? आणि आपण आपल्या पोरांना सगळं दिलं, कवडीचा फायदा झाला नाही. तू कितीला आहे? 7वीला. सेमीला आहे ना तू? हा, चेहरा सेमीचा आहे. ती लगेच लक्षात येतो ना, असं नजरेतून लगेच. सेमीचा चेहरा मीडियम असतो. मराठी मीडियम फ्रेश, इंग्लिश मीडियम हसत नाही. कारण इंग्लिश मीडियमचे पोरं कसे असतात? झाड काचाचा चष्मा, 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. एका वर्गात 2 गुरुजी दिसते त्याला. आणि ते सरांना म्हणतं, सर तुम्ही एका विषयाला 2 टीचर कसे काय? पण ते सर म्हणले, पण एका बेंचवर तुम्ही 4 कसे काय? हो, हा सिमिल आहे. आता यांना मोबाईल, एका मिनिटात सांगू का मोबाईलचं? सांगू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? सांगू. तुम्ही मोकळे, मी मोकळाच. आता काय आम्हाला काही नाही. आमचे कधी दिवस चांगले येतील असं 2021ला तरी वाटत नाही. या कार्ट्याला काय कशात छंद लागला? मोबाईलचा. एकटच येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत, कपाशीत, सिमेंटच्या नळीत छंद लागला. छंद लागल्यामुळे याचा तोटा आहे का? पटलं तर हा म्हणायचं. 1, याच्या डोळ्याची शक्ती कमी झाली. मान्य आहे का? बोला. 2, याला मित्र कमी झाले. 3, याचा स्वभाव एकलकोंड्या झाला. 4, याला बसून बसून मणक्याचा त्रास झाला. मान्य आहे का तुम्हाला हे? आणि या 4ही गोष्टीमुळं त्याला संध्याकाळी झोप येईना. कशाचा छंद आहे? मोबाईलचा. त्याच्यामुळे त्याची काय कमी झाली? बोला पटकन. झोप जर कमी झाली तर शरीरातला स्वभाव चिडचिड्या होतो का सरळ राहतो? चिडचिड्या होतो. झोप कमी झाल्यामुळं याचा स्वभाव चिडचिड्या झाला. याला झोप नाही. मग यानं झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू केली. साखळी लावून घ्या. अगोदरच खलास व्हायला होतं, त्याच्यात काय प्यायला लागलं? पटापटा बोला. क्वार्टर मुळे आता याची झोप यायला लागली. पण क्वार्टरला काय लागतात? पैसे. मग ते पैसे उपलब्ध व्हायला यानं चोरी सुरू केली.
पंप चोर, पेट्रोल चोर, टायर चोर, सध्या पेट्रोल चोर लय उठले. मग आता त्याला चोरी पचली. म्हणजे पहिलं ते कामातून गेलतच, त्याच्यात ते काय करायला लागलं, क्वार्टर प्यायला लागलं. क्वार्टरमुळे ते काय करायला लागलं, चोरी. 2-4 चोऱ्या त्याच्या यशस्वी झाल्या. त्यानं भारीतला मोबाईल बोला ना घेतला. त्याच्यामध्ये त्याला ॲप सापडला आणि ॲपवर दोस्ती केली. कोणच्याशी, पुरीशी. आता दोस्ती कुठं झाली, अरे बोला ना पटकन, मोबाईलवर. त्यानं ती पोरगी पाहेल नाही, पण प्रेम वाढलं. तिनं ओळखलं हे पागल आहे, लुटाय हरकत, बोला पटकन नाही. मग लुटल्यामुळं याचं ATM मोकळं झालं, हे कामातून गेलं. प्रेम हा हा खरं असं पाहिजे. हा प्रेम, बोला पटकन, प्रेम वाढलं, पैसा गेला. मग पळून जायचं ठरलं. हा करे, पळून गेले, पैसे संपले. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याच्या डोक्याच्या बाहेर झालं. यानं तिच्या कानपट्टीत ठेवून दिली. ती तिच्या पहिल्या प्रियकरा संग निघून हा मोकळा झाला. मोकार एक दिवस प्याला आणि जागेवर मेला. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्यात मी, तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत. आणि अशी ॲपवर पोरीनं धोका दिलेले माझ्यासमोर 5-6 बसलेत. आता इथं लबाड बोलायचं नाही, मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. म्हणून कुठवर आलतं, गेलं बॉम्बाला सगळं. कुठवर आलतं, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिलेत, संपत्ती दिली ना. आपल्याला संस्कार दिलेत, खोटं बोलला हल्ला, चोरी केली मेलाच तो, आणि शाळा बुडवली मग तर आउटच झाला. बरं घरातले आपल्याला लहानपणी एक जण नव्हता हानीत, ज्याच्या तडाक्यात सापडलं त्याने हाणायचं. आणि ते हाणणं आज आमदारांना आमदार करू शकलं, इंदुरीकरला महाराज करू शकलं. आमदारांना आमदार करू शकलं, नगरसेवकाला नगरसेवक करू शकलं, इंदुरीकरला महाराज करू शकलं, संतोष महाराजांना मृदुंग मणी करू शकलं. ही सगळी पुण्याई त्या 4 गोष्टीमुळे झाली. तेव्हा खाल्लेला मार, तेव्हा आईबापांनी केलेले संस्कार आज कामा आले. हा मान्य आहे तुम्हाला, मान्य नाही तर आता बसलेले सगळे माणसं खेड्यातलेच आहे. आपल्याला काय होतं लहानपणी, आता ह्या अंगात कार्टे, त्या अंगात कपडे, आपल्याला होते पाहायला कधी. 7वी पर्यंत पाटी लिहायची, ती बी खापराची, तिचा साठा फुटेल. खापराची फुडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची, पत्र्याची. तर पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती, होती का नाही. मग आपण काय केलं, थुका लावायचं बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. आपण खात होतो का नाही, आपण लबाड बोलायचं नाही. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण, मग तिच्यात काय दप्तर होतं का, कवठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टे होते का आपल्या, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा आणि जेवला का आट्टा उतरायचा. लबाड बोलायचं नाही. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पण हे अंडरपॅन्ट आहे. असं उन्हाळ्यात पाणी राहायचं वड्याला, आपण सगळेजण आंघोळीला कुठं चरणी जगन्नाथ चित्ता ठेले 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 माया जगन्नाथ पाप जगन्नाथ माया जगन्नाथ जगन्नाथ पाप जगन्नाथ चरणी जगन्नाथ चित्ता
जनार्दन स्वामींवर डोक्यावर हात ठेवल्यावर अवघे सगळे त्रिलोक्य जगत. पण आता शब्द आला आता. आता या शब्दाचा अर्थ काय रे? ए आता तू सातवीला आता आता तू हा करेक्ट. तू मागच्या कितीला आहे? 11वी आर्टला आहे. तू आता आर्टला आहे ना? हा चेहरा आर्टचा आहे. ए आजी आईच्या आईला काय म्हणतात? आजी. ए आईच्या आईला काय म्हणतात? आईच्या आईला घाबरू नको आजी. आणि वडिलांच्या आईला आजी. आजीला वेलांटी पहिली का दुसरी? पहिली का दुसरी? तिसरी. आता ऐका, आजीला वेलांटी दुसरी, पण शब्द नीट आहे का बरं का? जला जर दुसरी वेलांटी असेल तर शब्द होतो आईची आई किंवा वडिलांची आई. पण जला जर पहिली वेलांटी असेल त्याचा अर्थ होतो अभी और इसी वक्त, क्विक ऍक्शन, इमिजिएटली, ताबडतोब, आत्ता. आत्ता. आता हे आजा आजी या गोष्टी ड्रॉप झाल्या. अजून 5 वर्षाने झेडपीच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली पोराला तर त्याला कागदाची किंवा लाकडाची बनवून आणावं लागेल. याला बैलगाडी म्हणत. हे कोण शिकवणार? गुरुजी. पोरं विचारणार गुरुजी याला काय चुपत? मग गुरुजी म्हणणार याला बैल चुपत. मग पोरग विचारणार गुरुजी एका गाडीला किती बैल चुपत? गुरुजी म्हणणार 2. मग ते पोरग म्हणणार गुरुजी आमच्या घरी तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणणार कोणता नाही? आमची मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यातन बैलात काही. तेव्हापासून आता एक बैलाची गाडी निघाली. आता जवळजवळ पाणी व्हायला गाड्या कोणत्या आहे? दोन्ही पोरं सांगा तुम्ही, 7वीवाला ना 9वीवाला, आणि तुम्ही 3 जण, तुम्ही 2 पटापटा बोला. आपल्या घरात आईचं आणि बापाचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? आणि आपल्या घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. बोला पटकन. ए बऱ्या, आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा चोराला घाबरत नाही, आपले पप्पा कशालाच घाबरत नाही. आपले पप्पा घरात सगळ्यात जास्त कोणाला घाबरत आहे? मम्मीला. आता मी म्हणलो म्हणून गप बसले, ते म्हणले. मी म्हणलाच होतं, ते म्हणले बाबा काही बोलतो तुमचेच आहेत. आणि एक खरं सांग का मला, तुम्हाला मला आहे ना आपल्या बायको इतकं अजून कुणी वाईट बोलेलच नाही, तरी आपण त्याच घरी मुकामाला आहे. नाही तर शहाणा माणूस रेल्वे खाली झोपालो, पण आपण ढेल घेऊन जातो, दुर्गे दुर्गट भारी घे बायको. विनोदाचा भाग सोडा, ज्ञान कमी आहे. आता शब्दाचा अर्थ सांगायचा आहे मला. बाबाजी चैतन्य भेटले तेव्हा आत्ता, जनार्दन स्वामी भेटले तेव्हा आत्ता, ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ भेटले तेव्हा आत्ता, रामाला वशिष्ठ भेटले तेव्हा आत्ता, कृष्णाला संदीपानी भेटले तेव्हा आत्ता, आणि रामदेवरायाला विसोबा खेचर भेटले तेव्हा आत्ता. एकनाथ महाराज म्हणले मला जनार्दन स्वामी भेटले तेव्हा आत्ता.
बहिणाबाईला तुकोबाराय भेटले आत्ता, निळोबारायांना तुकोबाराय भेटले आत्ता. मग तुमच्या माझ्या जीवनात आता तरी सावध व्हा, संपत्ती नीतीनं कमवा आणि फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाला काही संकल्प करा. नुसतं व्यथित जीवन जगू नका. काय मत आहे तुमचं? आता एक संकल्प करायचा, तुम्हाला पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. मान्य आहे. 2-3 सांगतो. पटलं तर हा म्हणा. आपले आई वडील मेले, मरणारचे, मृत्यू लोक आहे. आपण ते प्रेत जाळतो, जाळलं. दुसऱ्या दिवशी आपण त्याची राख कुठं नेऊन टाकतो? पटकन बोला. गंगेत. गंगेत टाकतो. मान्य आहे ना? आजपासून एक बसणारांनी संकल्प करायचा, आई वडिलांची जी राख आहे ती राख गंगेत टाकायची नाही. पटलं तर पहा बरं का. नाही तर याच्यावर एखादं क्लिप तयार करीन, दिल गुथून मला. परत ऐका नीट. ती राख घरी आणायची, घरी घेऊन यायची. काही 1-2 टोकरे भरतील, त्याचे 1-2 खड्डे घ्यायचे, त्या खड्ड्यांमध्ये ती राख टाकायची आणि त्याच्यावर आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावायचं. फडणवीस साहेबांचं अभिष्टचिंतन. याच्यावर तुमचं मत काय? त्याला तुम्ही धरा, घरी घेऊन या, आंघोळ घाला, तुमचे जुने कपाटातले कपडे त्याला द्या आणि थोडंसं जेवण त्याला द्या. यदा कदाचित लोकसंपर्कामध्ये त्याचं मानसिक संतुलन बदलून तो बनू शकतो. ड्रेस तर जुनाच द्यायचा आहे, पण हॅमरिंग जर त्याच्या मेंदूवर झालं असेल आणि ते जर माणसाच्या संपर्कात आल्यावर योग्य होत असेल तर तुम्हाला देवाची पूजा करायची गरज नाही, एक महात्मा तयार कराल. यावर तुमचं काय मत आहे? न ज्या भिकाऱ्यांच्या अंगात ताकद मावत नाही त्यांना 2 रुपये देण्यात काय मजा आहे? त्यांना काम करून ती संपत्ती मिळवता येईल आणि ते मिळू शकतात. कुठेही काम केलं तरी, स्टँडवर हमाली केली तरी 100 रुपये ते कमवू शकतात. ज्यांची धनगट आहेत त्यांना दान करू नका, ज्यांचे मेंदू कमकुवत आहेत त्यांना सेवेचं दान करा. यदा कदाचित तो माणूस बदलू शकतो. तुमचं काय मत आहे? नाही बदलला तर तो त्याचा जाणारच आहे, पण सुधारला तर काय घेऊन बसले. हो, आणि हे मुद्दे काळाची गरज आहे. उगाच देव चोळीत बसा कौरय बिन 1.5 तास पोथ्या वाचा. काय करायचं? तुझ्या डोक्यात फरक झाला का? काय करतो पोथ्या वाचून? दुपारी पोथ्या वाचितो, संध्याकाळी जुगार खेळतो. काय एकानं देव चोळेन पाणी अंगणात फेकलं, 2 देव गेले वाटेच्या खाली. ते देवच गेले ताटलीत खाली. ती देव म्हणले आंघोळ घालू नको पण गार ठेवून मारू नको. एक देव चोळीत होता आणि ते कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्रा. काय त्याला देव पूजितो? हो, काय देव पूजून काढण्यात येते? तुळशीला गरके घालण्यानं देव मिळत नाही, तुळशी सारखी आई वडिलाची सेवा केल्यानं देव मिळतो. उगाच आपलं काही करण्यात मजा नाही. आणि पाया पडून सांगतो, 3ऱ्या लाटेसाठी सज्ज राहा. अजूनही थोडी काळजी घ्या. आपल्यावर प्रसंग आल्यावर कोणी नाही. डोकं जागेवर ठेवा. 1.5 तास प्रियकर प्रियशीशी गप्पा हाणीत होता हैवाच्या कडेला आणि मग ती त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. हा म्हणायचा तुम्हारे बिना मी जी नाही शकता. तो म्हणायचा पण मी पॉझिटिव्ह निघलो. 4 वाजून गेले. सगळ्यांना शुभेच्छा, साहेबांना शुभेच्छा, सगळ्यांना धन्यवाद. हे मुद्दे मी तुम्हाला बोललो, ही काळाची गरज आहे. मी तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.